उन्हाळा लागलाय की पावसाळा लागलाय काहीच कळत नाहीये. सध्या उन्हाळा आणि पावसाळा सोबतच आहे, तर खूप जास्त गरम पण होतं आणि अचानक पाऊस आला की थंड पण वाटतं. असंच वातावरण सध्या आहे आमच्या इकडे. तर तुमच्याकडे कसं वातावरण आहे कमेंट करून नक्की सांगा. तर हॅलो नमस्ते सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती पवार आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते खूप छान मजेत असाल. आता माझं असं झालंय ना की माझे व्हिडिओ येत आहेत पौर्णिमेला आणि अमावस्येला. खरंच हे असंच झालंय, कारण की मी व्हिडिओ टाकतच नाहीये. लॉंग व्हिडिओला मला ना टाकतच नाहीये. म्हणजे चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मला खूप असा उत्साह होता की आता व्हिडिओ म्हणजे नाही का टाकल मी, अजून जास्त टाकन, पण नाही, ते उलटच होऊन बसलंय. असो, तर इथे ना संध्याकाळची वेळ होती. माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी चहा तयार करत होते माझ्या स्वतःसाठी, कारण आज आर्यन गेला होता आजीकडे. आर्यनचं कसं झालंय माहिती का, थोडी शाळा आहे आणि दुपारपर्यंत खूप मोठा दिवस त्याच्यापाशी उरतो. थोडासा अभ्यास करतो आणि लगेच तो आजीकडे कल्टी मारतो, म्हणजे माझ्या मम्मीकडे. तर मग म्हटलं चला तोपर्यंत आहे ना, आर्यन येईपर्यंत रात्रीचं जे पण कामं असतात ना, म्हणजे तो जरा 7:30ला येतो किंवा 8ला येतो, कधी कधी जेवण झाल्याच्या नंतर 9ला पण येतो. तिकडंच त्यांचं जेवण वगैरे झालं तर, कधी पार्सल वगैरे बाहेरून ऑर्डर केलं ना बहिणीनी, मग तर तो खूपच लेट येतो. तर मग इथे मी संध्याकाळची चहाची वेळ झाली म्हणून माझा चहा बनवून घेतला, चहा बनवायला ठेवला. तोपर्यंत मस्त असे केस विंचरायला घेतले. आता म्हटलं एवढा सगळा अवतार झालाय आणि तुम्हाला दिसत असन चेहऱ्यावरती खर्च खूप असं म्हणजे नाही का ऑइली ऑइली झालाय. आणि मी ना थोडंसं झोपले होते, त्याच्यामुळे माझा चेहरा तसा झालाय. क्लीन केला होता पण तरी पण ऑइल जमाच राहतं माझ्या चेहऱ्यावरती. आणि मग छान केस विंचरून घेतले, पण विंचरल्याच्या नंतर हेअरस्टाईल वगैरे काय होत नाही बाबा. मला एवढी गरमी होती, पटकन केस वरती बांधून दिले आणि मग थोडासा गूळ किसून घेतला लगेच, कारण की मग आहे ना त्या चहा उकळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकते मी, कारण की मला चहा फुटायची खूप भीती वाटते. चहा उकळताना जर त्याच्यामध्ये गूळ टाकला ना तर फुटतो पण, म्हणजे माझ्याकडून फुटतो, तुमच्याकडून नसलही फुटत, पण चहा वाया जातो. आणि असं होतं ना, किती जरी गूळ टाकला ना तर तो गोड लागत नाही. पण मग जेव्हा चहा उकळून मी घेते ना तर असाच गूळ मी टाकते. आता याला जवळजवळ 6 महिने होत आलेत खरंच तर मी असं करते आणि मला अशी सवय लागली आणि आता तो आवडायला पण लागलाय. आपल्याला जेवढा पाहिजे ना गोड टेस्ट, तेवढाच तो गूळ मी त्याच्यामध्ये घेते आणि चहा असा पिते. कारण ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. तुम्ही म्हणता डाएट करती म्हणती, वजन कमी करते म्हणती, तर चहा सोडत नाहीये. तर मी साखरेचा चहा घेत नाहीये, गुळाचा तर मी घेते, कारण की मला 2 टाइम का होईना चहा लागतो. सकाळच्या वेळेस मला चहा लागतो, कारण की माझं डोकं खूप जास्त दुखतं जर मी घेतलं नाही तर. इथे माझ्या कानातले घालायचे विसरले होते मी व्हिडिओमध्ये, तशीच आले. मला आहे ना कानातले जर मी घातले नाही ना कानामध्ये, तर मग मला माझा चेहरा असा खूप मोठा मोठा वाटतो आणि मला आहे ना ते दिसायला पण बरोबर नाही दिसत. काही लोकांना सवय असते बघा, कानातले नाही घातले तरी चालतंय, पण माझं तसं नाहीये. मला हे डेली यूजचे माझे सोन्याचे कानातले आहेत, ते खूप वर्षापासून मी असेच घालते. लग्न झाल्याच्या नंतर 2-3 वर्ष मी ते बाजीगर कानातले असतात बघा पहिले, तसे घालायचे छोटेवाले, कारण की ते लग्नाच्या आधी माझ्या कानात होते. मग मम्मीने मला ते दिले होते, बोलली तू हेच घाल नाही का. तर मग मी तेच घालत होते, पण नंतर मम्मी बोलली की असं नवीन डिझाईन करूया. मग 2-3 वर्षानंतर नवीन असं केलं, तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी हेच कानातले घालते. मला हेच आवडतात. आणि बाकी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असताना मोठे वगैरे झुमक्याचे कानातले वगैरे ते मोजून 10 ते 15 मिनिटं व्हिडिओपुरते घालते. आत्तापर्यंत माझे कान काही जास्त खाली आले नाही आहेत, म्हणजे जास्त मोठे पण झालेले नाही छिद्र. कारण काय होतं माहिती, आपण मोठे कानातले घातले ना की लवकर छिद्र मोठे होतात. पण माझं जे डेली वेअरचे असतात, डेली यूजचे असतात कानातले माझे, ते पण छोटे नाजूक आहेत. खूपच कमी हलकं वजन आहे त्याचं, म्हणून मला दिवसभर कम्फर्टेबल वाटतं. आणि रात्रीसुद्धा झोपताना मी ते कानातले काढत नाही. मी कधीतरी नाही का शॉर्ट व्हिडिओ, म्हणजे आपले जे कॉमेडी व्हिडिओ असतात, व्हिडिओमध्ये तर मी नाही ते झुमके वगैरे वापरत जास्त. पण जेव्हा मी आहे ना असे डान्सचे वगैरे व्हिडिओ बनवते ना, फुल मेकअप वगैरे करते, त्यावेळेस मात्र मी ते झुमके वगैरे असे घालत असते ना, तेव्हा फक्त 15 ते 20 मिनिटं ते व्हिडिओ पुरतेच कानातले घालते बाबा. कारण की जड कानातले घातले ना कान खूप जास्त दुखतात. असो, इथे मस्त असा चहा घेत होते बसून. आता तुम्ही बघू शकता, इकडच्या किचनच्या साईडने एक दरवाजा आहे आणि पुढे छान ओपन गॅलरी आहे. आणि इकडे आहे ना हवा खूप छान येते. गरमीच्या दिवसामध्ये हा सोफा तुम्ही माझ्या किचनमध्ये नेहमी बघताय व्हिडिओमध्ये, हा सोफा काय मी इथून हलवत नाही, कारण की मला जेव्हा पण, हे किचन खूप मोठं आहे आणि जेव्हा पण मी काम करत असते ना तेव्हा मी तिथे आरामात बसत असते. चहा घेऊन झाला होता. इथे मी आहे ना इडलीसाठी सकाळी तांदूळ भिजू घातले होते. बघा आता माझं डोकं कसं आहे. आता सांगा, सकाळी भिजू घातले, संध्याकाळी वाटणार होते आणि उद्याच्याला मला पाहिजे होते. तर उद्या आहे चतुर्थी, तर याचा काय उपयोग होणार आहे. तर असो, हे जे मिक्सर आहे ना ते दुपारच्या वेळेत लाईट गेली होती आणि इकडं जो पॉईंट आहेत ना, तर इथे इन्व्हर्टरचं पॉईंट काढलेला नाही आहे, तिथं वायफाय बसवलेलं आहे मी. कारण की लाईट जरी गेली ना वायफाय कंटिन्यू चालू राहतं त्याच्यासाठी, कारण ते महत्त्वाचं आहे.
आणि मिक्सर लावायला गेले हॉलमध्ये तर ते माझ्या हातातून सटकलं, खूप जोरात पडलं. त्याच्यामध्ये काहीतरी एक स्क्रू वगैरे पडला असावा, खूप जास्त हलतंय आतमध्ये ते. असं काहीतरी नुकसान होऊन बसतं घाई गडबडीमध्ये. आता बघूया हे चालतंय की नाही. आता मला तर दाट शक्यता आहे, एवढं सगळं त्याच्यामध्ये वाजतंय, खुळखुळा झालाय त्या मिक्सरचा. आणि मी मागे पण बोलले होते, हे मिक्सर मिशोवरून मी घेतलंय, जवळजवळ 3 वर्ष झालेत. जेव्हा सांगितलं होतं तेव्हा 2.5 वर्ष झाले होते ना, आता बरोबर कंप्लीट 3 वर्ष होत आलीत ह्या मिक्सरला. आणि फक्त 1000 रुपयाला बसलं होतं. याची लिंक मी देऊ शकते बरं का, तर आता व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला नक्की देईन. आणि हे बघू शकता, हे छोटंसं भांडं आहे. हे छोटंसं भांडं आहे ना, तर हे भांडं पण मला त्याच्यावरती फ्री मिळालं होतं. आणि ते एकदाच खराब झालंय, जास्ती काही खराब झालेलं नाहीये. एक वेळेस खराब झालं, मम्मीने मला परत नीट करून दिलं. खराब म्हणजे आतमध्ये पाते खराब झाले की बदलून भेटतं नाही का, तेवढंच झालं होतं, बाकी काय झालं नाही. आणि आतापर्यंत या मिक्सरला काहीही झालं नाही. आणि आज घाई गडबडीमध्ये ते माझ्या हातातून सटकलं. आता मी काय बोलायचं, काहीतरी नुकसान होऊन बसतं. तर इथे हे दुधाचं भांडं आहे, बघू शकता. याच्यामधून पाणी ओतायचं थोडं, 1 ग्लास किंवा 1 तांब्या. आणि मग आतमध्ये त्याच्यामध्ये दूध आहे ना तापायला ठेवायचं. आणि आरामात दूध तापल्या जातं, त्याला शिट्टी पण होती. आणि एवढं छान भांडं आहे, 2-2.5 लिटर दूध मावतं याच्यामध्ये. आता मला माहित नाहीये, हे भांड्याला अचानक चीर पडलेली आहे, बाहेरच्या बाजूने चीर पडलीये. 2 कव्हरमध्ये हे भांडं असतं. बाहेरच्या बाजूच्या चीर पडली म्हणजे पाणी लिकेज होणार. आणि आतल्या बाजूने चीर नाहीये म्हणजे आपण हे भांडं दुसऱ्या कोणत्या पण गोष्टीसाठी यूज करू शकतो. पण हे एक नुकसान झालंय. अशा 2 गोष्टीचं नुकसान माझ्याकडून झालंय. आता ते नकळत मिक्सरचं तर मी केलंय, माझ्या हाताने झालंय ते घाई गडबडीत. पण ह्या भांड्याचं माहित नाही कसं मनाने चीर पडलेलं वगैरे तर मला बिलकुल आठवत नाहीये. असं म्हटलं, आता जे झालंय ते झालंय, पण बाकीच्या गोष्टीसाठी त्याचा यूज होऊ शकतो. मस्त इथे आहे ना इडलीचं बॅटर म्हणजे बनवायचं होतं म्हणून छान तांदूळ आहेत ना मस्त वाटायला घेतले. आता बघू शकता, हे गाऊन आहेत, आर्यनच्या पप्पांनी मॅक्सिमल मुंबईवरून आणलेले आहेत. अशा माझ्याकडे 2 आहेत. आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार गरम होतं आणि हे असं घातलं ना की मग आहे ना हात असे टाईट होऊन जातात आणि बाकीचे कामं होत नाही, म्हणून मी असे मागं करत असते. नंतर मला आहे ना लाईव्ह पण घ्यायची होती आणि मग म्हणलं चला छान तयार हो, म्हणून अशी मस्त तयार झाले होते मी. लाईव्ह पण घेतली आणि थोड्या वेळ म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं कशी साडी नेसले, म्हणूनच मी तुम्हाला इथं थोडंसं दाखवत होते. आता बेडरूममध्ये खूप सारा पसारा आहे, काचेवर पण खूप सारी धूळ झालेली आहे. बेडरूम मला छान आवरून घ्यायचं होतं, बघूया वेळ भेटल्यावर. आता इथे बघू शकता माझं समोर गळा आधी जेवढा मास होता ना तो जिमला जाते त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी कमी झाला आणि शार्पनेस आलाय माझ्या चेहऱ्याला. गालं वगैरे कमी झालेत, खूप जास्त ढोली होते मी. आता जरा बराच छान दिसते. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बारीक दिसत असन, पण ते थोडंसं फिल्टर असतं त्याच्यामुळे थोडं शार्पनेस दिसतं. पण इथे बघू शकता रिअल आहे जे काय आहे ते, बिलकुल फिल्टर नाही आहे. तर असाच चेहरा शार्पनेसमध्ये खूप छान दिसतोय आणि गालं वगैरे गेलेत. बघू शकता हे असं खूप गळ्याला खूप मास होता तो पण पूर्ण कमी झालाय आणि आता छान वाटतंय. मला हे बघून खूप आनंद झाला. कमरेला पण माझ्या खूप छान फरक पडलाय, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आता एवढं सगळं तुमच्यासोबत शेअर सगळं करायचंय, पण अजून त्याला वेळ आहे. आरशावर एवढी सारी धूळ झाली ते इग्नोर करा, पसारा आहे ते सगळं इग्नोर करा, सगळं आवरणार आहे, सगळं वेळेवर आवरावं लागतं प्रत्येकाला. पण थोडंफार व्हिडिओमध्ये दिसलं ना ही कमेंटमध्ये तुम्ही बोलणार, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगते. किचनवर सुद्धा खूप सारा पसारा आहे. आता व्हिडिओ लाईव्ह हे तुम्ही बोलता लाईव्ह कशाला घेतात आई, तर म्हणजे लाईव्ह ना सबस्क्रायबर पण वाढतात आणि लवकरात लवकर आपलं चॅनल पण म्हणजे ग्रोमध्ये राहतं नाही का. जर आपण बाय चान्स कधी एखाद्या वेळेस व्हिडिओ नाही टाकला, एखाद्या वेळेस लाईव्ह घेतली तरी चालतंय. आणि तसं पण माझं चॅनल अर्ध लाईव्हवरच मॉनिटाईज झालेलं आहे, म्हणून मी लाईव्ह अजून काही सोडलेली नाहीये. लाईव्ह जेव्हा सोडेल तेव्हा मग सगळे व्हिडिओज येणार आहेत. बघूया कसं करते मी, लाईव्ह सोडते की काय. इथे माझ्या मम्मीने खूप साऱ्या कैऱ्या दिल्या होत्या आमच्या गावाकडून, माझे पप्पा घेऊन आले होते. आमचं घर आहे अजून एक म्हणजे माझ्या माहेरी अजून एक घर आहे, आम्ही ते रेंटवर दिलेलं आहे. अजून काय ते आम्ही म्हणजे तिथं राहत नाही, पण आमच्या तिथं खूप छान 2 झाडं आहेत आणि त्याला एवढ्या छान कैऱ्या लागतात ना. पण शेजारचे लोक आहेत की नाही बघा, आता आपण कोणाला काही बोलू शकत नाही. फळे म्हणल्यावर दगडं मारणारच आणि फळे म्हणल्यावर तोडणारच. तर बरेच लोक तोडून नेतात, पण जाऊ दे, आम्ही नाही येत तिथं, तर खातायत तर खाऊ दे. तर मग आता जेवढ्या उरल्या होत्या तेवढे पप्पा घेऊन आले होते आणि त्यांना माहिती आहे किती आंबट असलं तर हिला खूप आवडतं, म्हणून मला मम्मीने एवढ्या सगळ्या दिल्या होत्या. इथे उद्या चतुर्थी म्हणून आदल्या दिवशी साबुदाणा भिजू घालून ठेवत असते, कारण की सकाळच्याला काय होतं मग भिजवला ना 4 घंटे त्याच्यामध्येच जातात आणि मग दुपारच्या वेळेत होतं खायला, तोपर्यंत तर ऑप्शन नसतं दुसरं काही खायला. फळं वगैरे संपले होते, चिक्कू आणलेले आहेत पण ते पिकलेले नाही आहेत, म्हणून काय खाणार ना, म्हणून मग पटकन आधी भिजवला. आणि नेहमी मी आदल्या दिवशीच भिजवते. आधी काय करायची, ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी सकाळी भिजवायची, पण मग खूप लेट व्हायचं आणि मग भूक लागली की मग असं व्हायचं की कधी भिजतोय कधी नाही. मग अर्धवट भिजलेल्याचाच बनवावं लागायचं, सगळा चिकदा होऊन जायचा. म्हणून आता मी आदल्या दिवशीच भिजवत आहे साबुदाणा. इथं माझा विचार चालला होता की मी साडी चेंज करते मस्त आणि मग नंतर आर्यनसाठी मसाला डोसा बनवते, पण तेवढा वेळच नव्हता कारण की
की त्याला खूप जास्त भूक लागली होती आणि मी एक एक गोष्टी शोधत होते. त्यातच मला केसामुळे एवढं हैराण झालं होतं ना, गरम पण खूप होत होतं. तर मग म्हटलं आता साडी चेंज केली ना तर खूप वेळ जाणार आणि तेवढ्यात आर्यनला खूप जास्त भूक लागणार, कारण की मला अजून कांदा वगैरे कट करायचा होता, टोमॅटो वगैरे जे पण मसाला डोशासाठी लागणार होतं कटिंग करायचं होतं. बराच वेळ लागला असता म्हणून म्हटलं राहू दे. तशीच साडीवर मग मी कामाला लागले. तर सगळा पसारा झाला इथे, कारण की व्हिडिओ लाईव्ह हे ते आणि असा पसारा होऊन जातो. तर सगळं नंतर आवरणार आहे. सगळ्यात आधी इथं केस बांधायला घेतले, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते की पाहू शकता मी कसं मस्त असा आंबाडा घालते. आंबाडा पण बोलू शकतो, बुचडा पण बोलू शकतो. तर आपण ज्या वेळेस आहे ना जास्त घाईमध्ये असतो आणि आपल्याला हेअरस्टाईल येत नाही ना, त्यावेळेस आहे ना मी खरंच अशीच हेअरस्टाईल करते. म्हणजे जर गुढीपाडवा असन, काठापदराची साडी नेसलेला असन तर अशी हेअरस्टाईल खूप छान दिसते. मी इथे वरती जो आहे क्लचरने लावलाय, मध्ये लावलाय, तुम्ही बघू शकता, आणि साईडने असं एवढं छान दिसते. हे मोठ्या केसामध्ये होऊ शकतं बरं का, छोट्या केसामध्ये नाही होणार. आणि असंच दिसतं, हे खूप सुंदर दिसतं दिसायला. तुमच्याकडे जर असा छान चमकीचा छोटा क्लचर असेल तर तो मध्ये लावायचा, मग तो खूपच छान दिसतं. किंवा तुम्ही एक ब्लॅक पिन सुद्धा तिथे लावू शकता, जी की आपण म्हणजे ते असतात ना आपले यू पिना वगैरे, त्या पण लावू शकतो. आणि मग एक गुलाबाचं फुल तुम्ही म्हणजे लावू शकता मध्ये, बघा तुम्हाला जसं आवडेल तसं. मी तुम्हाला एक दाखवली एक हेअरस्टाईल पटकन कशी होऊ शकते. 2 मिनिटं लागतात फक्त, काहीच जास्त वेळ लागत नाही. तर इथे मस्त असा आर्यनला आहे ना मसाला डोसा बनवायला घेतला, पाहू शकता. आता हे लगेच भिजलेलं आहे, म्हणजे दिवसभर भिजवलंय, रात्री त्याचं वाटण केलंय, तांदूळ दळून घेतलेत. पण 1.5 तासात ते काही जास्त फुगलेलं नाही. आणि इथे माझ्याकडे सोडा वगैरे पण नाही आहे त्याला टाकायला. तर एक टोमॅटो घेतलाय, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली जास्त, आणि एक कांदा घेणार आहे आणि बारीक कट करून सगळं त्याच्यामध्ये टाकायचं. नंतर आपण जे पाहिजे आपले जे मसाले वगैरे आहेत ते पण टाकायचे. तर ते सगळं कट करून मग मी छान असा डोसा बनवणार आहे. तुम्हाला आता ही रेसिपी नाही शेअर करत आहे मी, फक्त जस्ट सांगते. तर खूप छान होतो. तर बघू शकता याच्यामध्ये हळद टाकली होती म्हणून असा कलर आलाय, आणि बेसनचा चिला असतो ना तसं दिसतंय, पण ते नाहीये, डोसा आहे तांदळाच्या पिठाचा आणि जे उडीद डाळ असते त्याचा. नंतर मी चेंज वगैरे केलं, कारण की मला खूप जास्त गरमी लागत होती आणि मला खायचं पण होतं. अशी साडीमध्ये मी बसून नाही खाऊ शकत बाबा, कारण की खूप जास्त गरम होतंय. तर चला मस्त असं मी हे डोसा एन्जॉय करते. तुम्ही पण या डोसा खायला, असा बनवून पण खाऊ शकता. तर इथे माझे रात्रीचे भांडे पण घासून झाले होते, कारण की सकाळी उठायचं होतं मला थोडं उशिरा उठायचं होतं. रोजची तीच धावपळ म्हणून म्हटलं आदल्या रात्री थोडं काम केलं की सकाळी थोडं लेट उठलं तरी चालतंय. मग काय सगळे भांडे वगैरे घासून घेतले. समोर जो माठ आहे ना तो पण आहे ना मी आदल्या दिवशी 1 दिवसानंतर धुत असते ना, मग तो पण स्वच्छ धुवून घेतला, त्याच्या खाली पण स्वच्छ घासून वगैरे घेतलं. मग त्यात पाणी भरत होते मी, थोडं पाणी टाकलं होतं आधी, नंतर थोडं टाकणार होते. 1 हंडा बरोबर पाणी बसतं आणि खूप गार होतं. हे माठ खरंच माझ्यासाठी खूप चांगला लागलाय. दरवेळेस मी ब्लॅक आणत असते तर तो फुटून पण जातो, पाणी पण गार होत नाही, मग मला लय वाईट वाटतं. मग मी ते माठ वापरायचा सोडून दिला होता. पण इथे हा माठ मला खरंच खूप छान लागला होता, म्हणून मम्मीने पण माझं बघून एक माठ आणला सेम असाच, कारण की मी तिला सांगितलं होतं ह्या माठामध्ये खूप गार पाणी होतं आणि टेस्टी पण लागतं. जर तुम्हाला पण हा माठ घ्यायचा असेल तर नक्की घ्या, चांगला आहे. काळ्या कलरचा जो आपण ब्लॅक कलरचा माठ वापरतो त्याच्यापेक्षा पण हा खूप छान आहे आणि नवीन आहे आणि 150 रुपयालाच बसलाय. तुमच्या एरियात कितीला बसतोय आता ते माहित नाही मला, पण 1 हंडा पाणी बसन एवढं 150 रुपये आपण त्याला देऊ शकतो. त्यांनी 220, 250 काही पण सांगतात, तर 150 रुपयाला परवडतो घ्यायला. इथे माझं रात्रीचं सगळं काम आवरून झालंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.